शिशु वर्गात 50 विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी फक्त इंग्रजी बोलतात आणि काही फक्त हिंदीतून संवाद साधतात. 10 विद्यार्थी या दोन्ही भाषातून असलिखितपणे संवाद साधतात. तर इंग्रजी संवाद साधणाऱ्यांची संख्या 21 असेल. तर अनुक्रमे फक्त हिंदी बोलणाऱ्यांची व फक्त इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. किती भाषा आहे? किती भाषा आहे? अरे भाषा आहे किती? 3 भाषा आहे. मग आपण त्या पद्धतीने आकृती काढून घेऊ. आपली हा एक आणि हा दुसरा. असा हा किती? हा कुठला? इंग्रजी. आणि तो कुठला रे? बस झालाय. ठीक आहे. आता मला एक सांगा, याच्यामध्ये काय म्हटलं ते पहा. काही फक्त हिंदीतून संवाद साधतात. 10 विद्यार्थी या दोन्ही भाषातून बोलतात. म्हणजे काय? इथे 10 आलं लक्षात. हे फक्त इंग्रजी, हे फक्त हिंदी आणि हे कळत आहे ना. चला पुढे काय वाचा. संवाद साधतात. जर इंग्रजीत संवाद साधणाऱ्यांची संख्या 21 आहे. इंग्रजीत संवाद साधणाऱ्यांची संख्या 21 आहे. तर मला एक सांगा, फक्त इंग्रजीत किती असेल? इंग्रजीत 21 पा दिसली. इंग्रजीत 21. अरे हो की नाही? म्हणजे जे काही 21 त्यांनी म्हटलं त्याच्यातून तुम्हाला 10 वजा करायचे, म्हणजे उत्तर काय तुमचं हे क्लिअर. आता याच्यामध्ये एकूण कॅन्डिडेट किती आहे? एकूण कॅन्डिडेट 50 आहे. मग मला एक सांगा, त्याच्यापैकी 21 तर गेले, 21 गेले इंग्रजी बोलणारे. मग हिंदी बोलणारे किती राहिले असेल? 29 राहिले. अरे हो की नाही? मला एक सांगा, एकूण 50 कॅन्डिडेट ना. 50 कॅन्डिडेट पैकी किती गेले? इंग्रजी बोलणारे आहे ना 21. त्यांनी स्पष्ट म्हटलं 21 आहे. मग 21 पूर्ण गेले. किती राहिले? 50 मधून 21 गेले. एवढं कळलं. आता त्यांनी प्रश्न काय केले ते क्लिअर करूया आपण. तर अनुक्रमे हिंदी बोलणाऱ्यांची, पहिले हिंदी बोलणाऱ्यांची पाहिजे आपल्याला, लक्षात घ्या. हिंदी बोलणारे किती आहे? 39 आहे की नाही? 39. अरे हो की नाही? मग पहिला हिंदी बोलणारा फक्त किती आहे? 39 पहिला पर्याय बघा इथे दिसत आहे. हेच उत्तर आहे. मारून मोकळं व्हायचं. तरी आपण पूर्ण काढू. दुसरं, फक्त हिंदी बोलणाऱ्यांची, फक्त शब्द आला फक्त हिंदी बोलणारे किती? 29. फक्त हिंदी बोलणारे किती? 29. ठीक आहे. आता काय म्हणते? फक्त इंग्रजी बोलणाऱ्यांची, फक्त इंग्रजी बोलणारे किती आहे? ते बघा 11. फक्त काय? इंग्रजी बोलणारे किती आहेत आपले? 11. हा पर्याय का शोधा. ते पहिले सांगितलं आहे. 39, 29, 11. क्लिअर? ठीक आहे. चला लिहून घ्या. नंदू समजलं का? हा? टेक्निकल असिस्टंट मेन्सचा प्रश्न आहे तो. ठीक आहे. जायचं रे पुढे. एका शहरात 65% लोक दूरदर्शनवर बातम्या पाहतात, 40% लोक वर्तमानपत्र वाचतात आणि 25% लोक वृत्तपत्र वाचतात आणि दूरदर्शनवर बातम्या देखील पाहतात. किती टक्के लोक दूरदर्शनवर बातम्या पाहत नाही किंवा वर्तमानपत्र वाचत? सेम. लक्षात काय? पहिला आणि हा दुसरा. पहिला दूरदर्शनवर बातम्या पाहतात म्हणजे दूरदर्शन. दुसरा रे वर्तमानपत्र. ठीक आहे. आता एका शहरात 65% लोक दूरदर्शनवर बातम्या पाहतात. किती टक्के लोक? मला सांगा दोन्ही याच्यात कोण आहे? हे बघा ना. 25% लोक वृत्तपत्र आणि दूरदर्शन. इथे लिहिले मी 25. क्लिअर? काही अडचण आहे? नाही. आता सुरुवातीला जाऊ. एका शहरात 65% लोक दूरदर्शनवर बातम्या पाहतात. 65% लोक. हे सर्व मिळून किती असलं पाहिजे? 65. म्हणजे हे किती असेल? क्लिअर? आता पुढे 40% लोक वर्तमानपत्र वाचतात.
40% लोक वर्तमानपत्र म्हणजे 25 मधून 40 गेले किंवा 40 मधून 25 गेले. अरे बरोबर की नाही? फक्त म्हटलं असतं तर काय इकडे डायरेक्ट मांडणी केली असती. फक्त म्हटलं का आता फक्त निघाला वाटलं. वर्तमानपत्र पाहणारे फक्त 15 आहे, दूरदर्शन पाहणारे फक्त आणि दोन्ही पाहणारे असं आहे. येईल लक्षात. आता पुढे देखील पाहतात. किती टक्के लोक दूरदर्शन बातम्या पाहत नाही किंवा वर्तमानपत्र वाचत दोन्ही करत नाही. मग याची पर्सेंटेज काढून टक्केवारीची बेरीज करू. म्हणून काय करता येईल आपल्याला? 40, 25 आणि 15 करा रे बेरीज. लवकर सांगा. 80. मग 80% पाहतात. एक तर दूरदर्शन किंवा वर्तमानपत्र किंवा दोन्ही. मग न पाहणारे किती? कुठून आणले 20? एकूण 100 ना रे. एकूण 100. 100 वजा 80 बरोबर. म्हणून 100 वजा 80 बरोबर 20. 20 हे काय? न पाहणारे. हे लक्षात लिहू. न पाहणारे 20% आहे. क्लिअर? चला लिहून घ्या. जरा पुढे. ठीक, थोडं स्पीडने लिहून घ्या. लिहिलाय? ठीक आहे ना. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले. पुन्हा सलग 2 महिन्यात 10 व 25% वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? कंबाईन ग्रुप BC 2021 चा प्रश्न आहे. पहा आता यांनी रेट किती आहे काही दिली नाही, त्याच्यामुळे मी माझ्या मनाने काय घेऊ आपण? 100. 20% वाढविले म्हणजे 120 झाले. नंतर अनुक्रमे दोनदा वाढले किती? 10% आणि 25%. 10% म्हणजे 110 भागिले 100 आणि 25% म्हणजे 125 भागिले. येत्या लक्षात फरक काय पडते ते? हा 100 तर गेला. येत्या लक्षात हे 2 शून्य म्हणजे हे 2 शून्य कटले. क्लिअर? आता बघा याने याला भाग देतोय. 25 चोक 100, 25 5 क्लिअर. या 4 ने 12 ला भागतोय. 4 1 4, 4 त्रिक काय काय राहिलं ते सांगतोय. पहा 3 ते 11 आणि ते क्लिअर. इथे बघा 3 5 15. 15 गुणिला किती रे? 15 1 15, 1 बाकी. 15 1 15 1 100 काय? 165 म्हणजे 100%वर वाढ झाली है ना. 100%वर काय झाली? वाढ झाली. म्हणून आपण काय करायचं? हे तर पर्यायामध्ये भेटणार नाही तुम्हाला. म्हणून काय करायचं? 165 वजा 100 बरोबर किती रे? 65 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण आपण 100 घेतला होता, त्यांनी नव्हता दिला तो. ठीक आहे ना. तो वजा केला म्हणजे उत्तर काय असेल तुमचं? पर्याय क्रमांक 1 65. ओके. ठीक आहे. लिहिलंय सर्वांनी? एका संख्येच्या 31% आणि 13% यातील फरक 576 आहे तर ती संख्या कोणती? लहान प्रश्न आहे. क्लर्क मेन्सला विचारलेला क्वेश्चन आहे. बघा लक्ष द्या. 31% आणि 13% मधला फरक 31% वजा 13% हे जर केलं तर बरोबर किती होते म्हटलंय त्यांनी? 576 असं होते म्हटलंय. क्लिअर? मग 31% मधून 13% वजा करा किती राहते रे? 31 मधून 13 काढा किती राहते? किती राहते? 18 राहते. 18 बरोबर किती? 576. तर ती संख्या कोणती? 100% बरोबर किती? करायचा तिरपा गुणाकार सांगा. 100 गुणिला किती रे? 576 छेदामध्ये 18. हा सांगा. भाग जातो इथे सांगा. 18 1 18 त्रिक 54 किती राहिले रे? 3. 18 दुने 32 इथे लिहून घ्या आणि 2 शून्य देऊन द्या म्हणजे उत्तर काय असेल? ठीक आहे. चला लिहून टाका.
200 क्लार्क मेन्स 2021 चा तो क्वेश्चन आहे. ठीक आहे, जायचं पुढे. एका गावात मराठी बोलणारे किंवा जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 70% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे किती रे 2244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर त्या गावाची लोकसंख्या किती? बघा, याला या पद्धतीने काढू आपण, जुन्या पद्धतीने. काय, मला एक सांगा, मराठी जाणणारे किती आहे? हे जाणणारे ओके. हा, त्यानंतर 76% मराठी जाणणारे किती आहे? 82. ठीक आहे. आता 76% लोक हिंदी जाणणार. 76% हे काय जाणणारेच आहे, पण काय हिंदी जाणणारे. हे मराठी जाणणारे आणि हे हिंदी जाणणारे. जाणणारे म्हणजे माहिती असणारे. मग पूर्ण माहिती असणाऱ्यांची टक्केवारी किती? 8. 100 किती? 58. आलं लक्षात? 158 काय मराठी जाणते आणि हिंदी सुद्धा जाणते. म्हणजे याच्यात काही असे लोक आहेत की ते मराठी पण जाणते आणि याच्यात असे काही लोक आहेत जे हिंदी पण जाणते. मर झालेले आहे ना ते आपण वजा करू. ते वजा करण्यासाठी पहा, जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8%, मला एक सांगा, दोन्ही भाषा न जाणणारे न काय जाणणारे किती आहेत? जाणणारे किती आहेत? 8% आहे. तर जाणणारे किती आहेत? किती टक्के आहे? 92% आहे ना. आलं का लक्षात? जाणणारे किती आहे? 92%. मग 92% आपण याच्यातून वजा करू जाणणाऱ्यांमधून. कारण हे बघा, जाणणारे हे सुद्धा जाणणारे आहे आणि हे सुद्धा जाणणारे आहेत. बघा, हे जाणणारेच घेतलोय मी, कळत आहे? पण एकदा प्लस आणि एकदा म्हणजे काय झालं, की 158 मध्ये कोण आहे? मराठी जाणणारे, हिंदी. आपण दोन्ही जाणणारे काढत आहे ना. म्हणजे काय, 8 मधून 2 गेले 6 आणि 15 मधून 9 गेले 6. 66% लोक असे आहेत की दोन्ही भाषा जाणणारे आहेत. कळलं का आता? ठीक आहे. आणि हा आकडा कशासाठी दिलाय सांगा तुम्ही मला. दोन्ही भाषा जाणणारे आहे म्हणून आपण असलो, म्हणून 66% बरोबर 2244. तर 100% बरोबर किती? क्लियर? आता यांचा तिरपा गुणाकार करतो या साईडला. बघा, 100 गुणेला किती रे? 2244 छेदामध्ये किती? येत्या लक्षात? सांगा. 11 सक 66, 11 दुने 22, याला भाग जात नाही, 0 द्या. 11 चोक, ठीक आहे. 6 एक 6 त्रिक 18, 2 राहिले. 6 चोक हा कटला. हा 34 मी इथे लिहिला. 0 किती सांगतो? हा 1 आणि 1 2. किती आहे उत्तर? 3400 आहे का पर्यायामध्ये? बघा, ठीक आहे. कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023 ला विचारलेला क्वेश्चन, लास्ट टाइमचा. ठीक आहे, लिहून घ्या. समजत आहे रे? सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये आपण हे असे भरपूर घेतले आहेत. 5 नापासवर आधारित होती, माहिती आहे का? पास एवढे, नापास एवढे. आपण असंच करायचंय बघा, प्लस आणि हा मायनस, असंच करायचो आपण. ठीक आहे. त्र्याहत्तर विद्यार्थी असलेल्या वर्गातील काही विद्यार्थी केवळ गिटार, काही केवळ बासरी वाजवू शकतात. 11 विद्यार्थी गिटार आणि बासरी दोन्ही वाजवू शकतात. जर गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 31 असेल तर केवळ बासरी वाजवू शकणाऱ्या व केवळ गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? केवळ म्हटलाय, केवळ. केवळ म्हणजे काय? फक्त. ठीक आहे ना. तर मला एक सांगा, दोनच आहे ना याच्यात?
सांगा काय 73 विद्यार्थी असलेले काही विद्यार्थी केवळ गिटार, हा गिटार घेऊ आपण. आणि दुसरा काय रे बासरी. ओके ठीक आहे. आता काय म्हटलंय समोर वाचा, केवळ बासरी वाजवू शकतात 11 विद्यार्थी गिटार आणि बासरी. 11 विद्यार्थी गिटार आणि बासरी दोन्ही वाजवू शकतात. जर गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 31 असेल, गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल 31 असेल, तिथं फक्त वापरला का नाही, म्हणजे 31 मधून किती राहिले रे क्लिअर. ठीक आहे. आता काय म्हणते, आता 31 असेल तर केवळ बासरी, आता बासरी बिसरी सगळं काढूया आपण. एकूण किती कॅन्डिडेट आहे 73. या 73 पैकी एवढे मायनस करा, हे किती आहे 31. 73 मधून 31 गेले, 73 मधून 31 गेले किती राहिले 42. कोण असेल आलं का लक्षात. अरे हो की नाही. एकूण कॅन्डिडेट किती झाले आता बघा झाले 73 कॅन्डिडेट. आता मला एक सांगा, तर शकणाऱ्या व केवळ गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. प्रश्न काय म्हटलाय पहा सर, केवळ बासरी, केवळ बासरी आलं का लक्षात. दुसरं शकणाऱ्या व केवळ गिटार वाजवू शकणारे किती, केवळ 20. केवळ गिटार म्हणजे 20 असं दिलं. ठीक आहे. पहा बरं पर्याय क्रमांक आहे का असा 42 आणि येईल लक्षात. चालेल 42 आणि 20. जायचं पुढे. ठीक आहे. मागे लिहिलंय सर्वांनी. या पद्धतीचा प्रश्न आहे. काय म्हटलंय, पहिल्या शाळेतून एक प्रोजेक्ट मिळाला, त्यात तिला विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयाबद्दल माहिती जमा करायची आहे. तिने 800 विद्यार्थ्यांकडून माहिती जमा केली. किती विद्यार्थी 800 विद्यार्थ्यांकडून माहिती जमा केली. तर मराठी विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत बघा, हे मराठी आहे दिसतंय मराठी, इथे क्वेश्चन मार्क दिलाय, हे सर्व पर्सेंटेज दिले ना त्यांनी. याचा अर्थ काय, आपल्याला याचं उत्तर काढायचं मराठीमध्ये किती विद्यार्थी. मग मला एक सांगा, सर्व विषय लिहून घेऊ आपण. पहा इथून लिहून घेऊ, कुठून एका ठिकाणी लिहून घ्या तुम्ही. काय करा सांगा, मराठीच्या नंतरची लिहून घ्या किंवा इथून लिहून घ्या. किती 6, किती पहिले 6 प्लस 8 प्लस 7 प्लस 11 प्लस 36 त्यानंतर 28. या सर्वांची टोटल किती होती सांगा, किती येते 96. या सर्वांची टोटल जर केली तर आपण किती 96. सर्व विषय फक्त मराठी सोडून किती आहे 96. मग मराठी किती असायला पाहिजे 4. येत्या लक्षात. म्हणून आपण असं करू शकतो, म्हणून 100 वजा किती 96 बरोबर मराठी काय 4. मग हे मराठीची किती आहेत फक्त 4 आहे. मग 4% म्हणजे किती, तर आपल्याला ते काढायचं आहे. मग या 800 चे किती टक्के काढायचे फक्त 4. सांगा 0 0 0 0 8 चौक 32 आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक किती येईल का लक्षात. चालेल, प्रश्न सोपा आहे. राज्यसेवा पूर्व 22 ला विचारला क्वेश्चन आहे तो. जायचं रे पुढे. एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो व 10 आंबे 15 रुपयाला याप्रमाणे विकतो, तर त्याला शेकडा नफा किती होईल. थोडं लक्ष द्या. आपण खरेदी लिहून घेऊ. काय लिहून घेऊ, खरेदी, आणि नंतर काय लिहून घेऊ विक्री. थोडं लक्ष द्या काय म्हणताय. ठीक आहे. एक दुकानदार 10 रुपयाला 15 इथे लिहितो मी 10 रुपयाला 15 आणि 10 आंबे 15 रुपयाला 10 आंबे. मी जी वस्तू आहे ना ते छेदामध्ये घेतले. वस्तू म्हणजे काय झाले आंबे. ते बघा 15 आंबे, ते 15 आंबे, ते बघा 10 आंबे 10 आंबे. पण वस्तूंचा मी काढतोय लसावी. कशाचा, वस्तूंचा लसावी. कशाचा लसावी काढू 15 आणि 10. डायरेक्ट लसावी गुणाकार करून घ्या. 15 गुणिले 10 डायरेक्ट काय करावं 150. गुणाकार केला तरी चालते. लसावी कसा आहे काढा. ठीक आहे ना. आता हे 150 जे आहे इथे ठेवा. 150 इथे 150. ओके. इथे कुठलं चिन्ह असते गुणाकार, लक्षात घ्या. सांगा हे किती
15 एक 15, हे किती राहिले फक्त 100. इथे बघा 0 0 कटला, 15 गुणिला 15 225. आलं का लक्षात? ठीक आहे. नाही तर जर तुम्ही याने याला भागतो म्हटलं तर पॉईंट मध्ये उत्तर निघते. पॉईंट मध्ये उत्तर निघणं ते काढलं तर कठीण जातं. आपण काय करून घेतला, वस्तूंचा लसावी काढला. किती काढला लसावी? 150. 150 ने याला गुणलं 100 आलं, खरेदी निघाली. 150 ने याला गुणलं विक्री निघाली. मग मला एक सांगा, खरेदी एवढी रुपयाची आहे, विक्री एवढी रुपयाची आहे, नफा किती रे तुम्हाला? 125 नफा ना. तुम्ही वस्तू 100 ची आणली नाही, 102 किती 225 ला विकत आहे, किती रुपये नफा? किती? 125 रुपये नफा. खरेदी किंमत किती तुमची? 100. हे पर्सेंटेज किती? बस झालंय. सांगा. टक्केवारीच विचारली त्यांनी, पण तर शेकडा नफा आहे बघा, शेकडा. चला काय होईल सांगा? 100 100 100 घटला, किती राहिला? 125 म्हणजे काय करू? वजा करायची का? काय करायचं? अरे वजा वगैरे काय करायची गरज आहे का? काहीच नाही. जे निघाला ते उत्तर सांगून द्या, संपलं गणी. त्यात काय विचार नाही आहे का पर्यायामध्ये? अरे आहे की नाही? मग नसेल तर सांगा, काहीतरी करू. निघाल्यानंतर काय करा चालेल. किती आहे म्हणजे तुम्हाला किती फायदा झाला? 125% फायदा झाला. ठीक आहे. साहजिक आहे, 100 चे 200 होत असेल तर 100% फायदा होईल की नाही? मग 200 पेक्षा जास्त आहे ना तो, 100 पेक्षा जास्त फायदा होणार ना तुमचा. चालेल. कुठे विचारला? एमपीएससी गट सी मुख्य 2023 ला. ठीक आहे. ठीक आहे. दिलाय. जायचं पुढे. एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी रुपये 3600 ला विकतो. 2 विकणार आहेत. एक 3600 ला विकला, दुसरा 3600 ला विकला. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला? बघा स्पष्ट करून दाखवतो तुम्हाला सर्वच्या सर्व. पहा लक्ष द्या. मला एक सांगा, 2 मोबाईल आहे. पहिला मोबाईल 3600 ला विकतो, तर मोबाईल फोनवर त्याला 20% नफा होतो. काय झाला? नफा झाला. किती विकला? 3600 ला जेव्हा विकला तर 20% नफा झाला. मग मूळ किंमत किती? मूळ म्हणजे खरेदी किंमत, नफा गुण आहे त्याचा. खरेदी किंमत किती सांगा? 3600 गुणिला 100, छेदामध्ये किती रे? 120. 0 0 कटला, 12 36. हा 3 मी इथे लिहिला. 1 2 3. किती? 1000 रुपये खरेदी किंमत होती. क्लिअर? आता दुसऱ्यांदा काय झालं? 3600 चाच मोबाईल त्यांनी विक्री केला, तर त्यात 20% तोटा झाला. म्हणजे तो कितीला गेला? 80 ला गेला. मग इथे लिहा 100% बरोबर किती? हे दुसऱ्या मोबाईलच्या बाबतीत आहे. हे पहिला मोबाईल होता, हा दुसरा मोबाईल. हा इथे काय? 3600 गुणिला 100, छेदामध्ये किती रे? 80. ठीक आहे. हा सांगा. 0 0 कटला, 8 ने भाग जातो का? जातो का? इथे किती देऊ? काय 8 न जाईल ना? जातो ना. 8 1 8, 8 चौक 32. किती राहिले? 4. 8 5. हा चला 45 इथे लिहिले मी. 0 सांगा. 1 2. येईल का लक्षात? किती आले ते? 4500. मला एक सांगा, यांनी दोन्ही मोबाईल किती रुपयाचे घेतले? एवढे रुपयाचे घेतले आणि एवढे रुपयाचे घेतले, म्हणजे खरेदी झाली नाही. ही काय झाले? अरे कोणती? हे काय आहे? मूळ किंमत. हे काय? मूळ किंमत. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे खरेदी किंमत ही होती ना. मग खरेदी किती? खरेदी होती तुमची 3000 प्लस 4500 बरोबर किती? 7500 खरेदी होती.
ओके, एवढ्या रुपयाची खरेदी केली तुम्ही, विक्री कितीची? विक्री पहिलाही मोबाईल तुम्ही 3600चाच विकला आणि दुसराही मोबाईल तुम्ही 3600चाच विकला. किती हजार झाले? 7200 रुपये. म्हणजे तुम्ही दुकानदार आहात, तुम्ही 7500चा माल आणला, मोबाईल आणले आणि 7200 ला विकला. काय मिळालं तुम्हाला? तोटा मिळाला. किती रुपये तोटा? 300 रुपये. या दोघांमधला फरक काढा. 300चा होतो आणि हा काय होईल तुमचा? तोटा आहे का? हे बघा 300 रुपये. क्लिअर? चालेल. समजत आहे रे? लिहा फास्ट. जायचं पुढे. ठीक आहे. साखरेची किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारास रुपये 160 किमतीमध्ये 2.5 kg जास्त साखर मिळू शकते. किती केजी? 2.5 किलो जास्त मिळत आहे. तर प्रति केजी असलेली मूळ किंमत किती? साखरेची 1 किलोची रेट आपल्याला काढायची. यांनी म्हटलं काय, थोडं शब्दाला पकडूया आपण. पहा काय म्हणतात. साखरेची किंमत 20%ची कपात केली. किती टक्क्यांनी कपात झाली? 20. मला एक सांगा, साखरेची किंमत 20%ने जर कमी केली तर किती साखर जास्त मिळत आहे? हो की नाही? त्यांनीच म्हटलं आहे कपात केल्याने खरेदीदारास 160 रुपये किमतीमध्ये, किंमत सोडून द्या, किती रुपये किती मिळत आहे? 2.5 kg साखर एक्स्ट्रा मिळत आहे. म्हणजे 20% कपात केली तर 2.5 किलो जास्त मिळत आहे. समजत आहे का तुम्हाला? मग मला एक सांगा, मी जर 100% बरोबर किती म्हटलं तर काय लिहिते? तोंडी सांगा. याच्या किती पट आहे? 5 पट. मग याच्या 5 पट किती? 12.5 kg आहे की नाही? अरे हो की नाही? येत्या लक्षात. आता पहा 20% बरोबर 2.5 म्हणजे 2.5 किलो आपल्याला जास्त देत आहे. तर 100% बरोबर किती? मग आपल्याला एक्स्ट्रा मिळालेली साखर किती याच्यात? 2.5 याच्यात. मग याच्यातली जर मी 2.5 वजा केली तर मूळ किती मिळणार होती साखर आपल्याला? 10 kg. किती मिळणार होती? 10 मूळ आहे. मग ते 10 kg किती रुपयाला भागू? 160 रुपये. म्हणून मी इथे लिहितोय. आता मला मूळ किंमत काढायची आहे. मूळ किंमत मला जर हे काढायचं असेल तर 160 ला मी कितीने भागू? त्याच्यातून वजा करा. हे किती राहिले? 10 काय? केजी. ओके. मग मूळ आकडा आहे आणि मूळ आकड्याला मी त्याने भागतो 10 ने, म्हणजे किती राहिले? हे 16. आलं लक्षात? 16 काय असायला पाहिजे? तुमची किंमत असायला पाहिजे 1 kg ची. पहा तिथे दिला आहे. साखर मिळू शकते तर प्रति केजी असलेली मूळ किंमत किती? तर किती आहे? 16 रुपये. आपण जे एक्स्ट्रा मिळालं ना ते बाजूला काढलं आणि जे मूळ आहे ते 10 इथे लिहिलं आहे. कळत आहे तुम्हाला? व्यवस्थित लिहून टाका. या प्रश्नाचं उत्तर 16 रुपये प्रति केजी आहे. एमपीएससी गट सी संयुक्त पूर्व 2005 लास्ट टाइम झालेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला लिहून टाका. आज आपण इथे थांबणार आहे. एकूण किती प्रश्न झाले? 60. याच्या नंतरचे प्रश्न पुढल्या फील्डला. ठीक आहे. चला आज थांबू.